प्रेमाच्या बाबतीत फ्रेंडशिप मध्ये पण धोका भेटला खूप का तुला? खूप खूप म्हणजे अरे आता खूप थांब थांब. खूप जास्त खूप खूप म्हणजे काय, कोणी होती अशी मा पायल नावाची म्हणजे सॉरी. नाही नाही पायल नाही, पायल खूप चांगली आहे खूप, म्हणजे पायलच्या विषयी बोलूच शकत नाही. कारण की असतं ना की आपण खूप दुनिया फिरून येतो नाही का, की आपण असे खूप फ्रेंड्स केलेत, पण आपल्याला असा एक मित्र भेटतो की हा चल ह्याच्यानंतर ना मला मैत्री करायची गरज गरज नाही, नाही. तू आहेस बस. मग तशी पायल आहे माझ्या लाईफमध्ये की तू आहेस ना, दॅट्स इट, तू मला सांभाळू शकते. पायलच्या आधी किती फ्रेंड होते तुझे? पायलच्या आधी माझे खूप फ्रेंड होते. ते सगळे गेले सोडून, दोघं हो, देऊन? म्हणजे मी मुलींसाठी ज्या फ्रेंड्स होत्या, मैत्रिणी माझ्या, त्यांच्यासाठी लिटरली मी माझ्या म्हणजे समजा एकच घास राहिलाय तर त्यातला पण घास काढून तिला खायचंय ती खाईल, मग तिच्यासाठी काढून ठेवणार, म्हणजे माझी अशी फ्रेंडशिप होती. मस्त आहे सर, मग सच अ नाईस पर्सन. मी खूप नाही खूप म्हणजे फ्रेंडशिपसाठी खूप खूप स्ट्रगल केलं. मला घरचे पण बोलायचे की अगं ते लोक तुला गिनतात का, तू आधी हे विचार कर की ज्याच्या आपल्या मनात ज्या व्यक्तीबद्दल आहे की बाबा हा व्यक्ती खूप चांगला आहे, पण त्याच्या पण मनात तू चांगली आहेस का हे आधी नीट नोटीस कर की तू त्याच्या मनात चांगली आहेस का, तिच्या मनात तू चांगली आहेस का, तेव्हा तू त्या गोष्टी पुढे ने की तू आज काय झालं आता, म्हणजे मी कधी पण उठून केव्हा पण जाऊ शकते. रडत नाही ना? नाही रडत. मी कुठल्या पण मैत्रिणींसाठी प्रॉब्लेम्समध्ये असेल की मी जाऊ शकते की चल तू प्रॉब्लेममध्ये मी येते. पण मी आता ह्या गोष्टी सोडून टाकल्यात पूर्णपणे. मला वाटते 2 वर्ष झाले मी एकही मैत्रीण करत नाही. फक्त पायल आता म्हणजे पायलशी माझी ओळख होऊन 1 वर्ष झालं असेल, पण त्याच्या आधी मी कोणतीच मैत्रीण 1-1.5 वर्ष केलीच नाही की नकोच मैत्री. मला मैत्री म्हणलं तरी नो खूप मैत्रिणींच्या सगळ्यात बाबतीत मोठा त्या कोण विश्वासघात केला? तू बोललीस ना मैत्रिणीच्या बाबतीत, आता सांगशील त्याच्या आधीच मी विचारतो की काय असा त्यांनी म्हणजे मला इन्सिडेंट असं झाला नाव किंवा नाही प्रसंग घ्यायचं आला? कोणाला. नाही, नाव नको घेऊ ना, पण सांग का तिनं सगळ्यात जास्त तुझा विश्वासघात केला? विश्वासघात म्हणजे कसं माहिती आहे का, की आता एखादी गोष्ट असती, आता मी तुम्हाला म्हटलं की ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितले की असं असं आहे आणि हे माझ्या मनाला माहिती आहे की ही गोष्ट फक्त मला आणि तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर इतका मला कॉन्फिडन्स की मी तुझ्याशिवाय कोणालाच सांगितलं नाही. मग हे तिसऱ्या पर्सनला कसं कळलं? तू सांगितल्याशिवाय कळलं का? मग तिथं नाही मी नाही सांगितलं, पण तिथं असं होतं की चल तू सांगितलंय बस. मग 1दा 2दा 3दा त्याच गोष्टी आणि माझ्यासोबत जे अटॅच होतात ना ते माझ्या स्वभावामुळे होतात, की माझा स्वभाव असा आहे की मी लगेच ट्रस्ट ठेवते की माझ्यापाशी कोणी रडलं तरी मला वाईट वाटतं की बाबा बिचारा गरीब आहे, जाऊ देत, आपण ह्याला मदत केली पाहिजे, तर मी लगेच मदत करते. म्हणजे मी लिटरली रोडवर एखादं कुत्रं जरी पडलं असेल लागून तरी मी गाडी थांबून बाबा लेकराला लागलाय, मी त्याला पाणी पाज, म्हणजे माझा स्वभाव आहे असा. तर मी मैत्रीच्या बाबतीत पण असे सॉफ्ट होते, पण आता नाहीये. तिने काय विश्वासघात केला पण असा? हेच की दुसऱ्यांना माझ्याविषयी वाईट सांगणं, बदनामी की करणं. अशी बदनामी करणं, की ती अशी माझी चांगलं जी बोलायची. प्रगती होती ती नाही बघवत मे बी. आणि माझा असा स्वभाव आहे की मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार, एक फ्रेंड होती माझी. तू पण कोणाच्या कानाखाली नाही वाजवलीस ना? नाही कधीच नाही. नाही तसं कधीच नाही. मला नाही आवडत. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपण का दुसऱ्यांना मारायचं, दुसऱ्यांना का दोष द्यायचा? काय मारायचं दुसऱ्यांना? आता कसं किती वाईट केलं तरी कोणी. नाही, माझी एक फ्रेंड होती. मी तिच्यासाठी लिटरली अशीच, म्हणजे तिचे खूप फॉलोअर्स कमी होते आणि जेव्हा माझे 70K होते तेव्हा तिचे काहीतरी 900-800 फॉलोअर्स होते आणि तिला आवड होती. हो, आता पण आहेत काय? हो, बोलव का तिला पॉडकास्ट? के नाही बोलले मी. के नाही बोलले. अरे यार, देखो हम बडा सोचते है ना. 800-900 के नाही, फक्त 800-900 होते. तर बापर, थांब 1 मिनिट असू दे. नाही रिअल सांगते. तर तिचं 800-900 फॉलोअर्स होते आणि तिला आवड होती. तर माझी तिची ओळख झाली, आमची खूप गहिरी मैत्री झाली. गहिरी म्हणजे इंस्टाग्राम वगैरे, हो एकनिष्ठ एकदम म्हणजे इतका की विचारूच नको, जीव वगैरे. तर खूप चांगली मैत्री होती आणि मग मी तिचे कंटिन्यू शूट्स वगैरे तिला सांगायचे, तू हे घाल ते घाल, तू असे शूट्स कर, तुझे व्हायरल होतील. तिला व्हिडिओ करायला लावायचे, तिला 4 वेळा मी व्हिडिओ करून घ्यायचे की असं नाही, हे चुकलंय परत कर, ते नाही असं नाही परत कर, अजून तुला छान जमतं. तर तसं करून मी लिटरली, म्हणजे नाही खरंच लिटरली 50K झाले. ती आता आहे चांगली फेमस आहे, तिला समजेल मी तिच्याबद्दल बोलले म्हणून. तर तिची आता छान आहे, फेमस आहे ती चांगली. आता मे बी जास्त पण झालं असेल, 70-80 आमच्या पॉडकास्टला नाही आलेली ना ते? नाही आले. थँक गॉड. नाहीतर मी नसते आले. अच्छा, असं आहे? नाही, असं नाही, मस्करी केली की ती तिच्या जागी, मी माझ्या जागी. मग तिचं
पण तिनं तर तुला थँक्यू बोलायला पाहिजे ना. नाही, मग म्हणजे तोच विषय झाला की हम्म, मी तिचं इतकं तिला प्रत्येक व्हिडिओ एडिट करून देणं, तिचं सगळं हम्म, काम करणं की तू असं कर, तू हम्म, हे घाल, तू ते घाल, आपण हम्म, इथे व्हिडिओ काढायला जाऊ, मी तुझा व्हिडिओ शूट करते, मग तू हम्म, हे कर. कारण मला नॉलेज होतं, कारण माझे ऑलमोस्ट 70K वगैरे झाले होते. हम्म, तर मला असं वाटायचं की तू पण पुढे जा. तू अल्गोरिदम क्रॅक केलीस. हा ना, हा त्या अल्गोरिदम शिवाय नाहीत ना इंस्टाग्राम. म्हणजे मला समजलं नाही. अल्गोरिदम असतं ना ते, या टाइमला पोस्ट करा, त्या नाही नाही, टाइमला. असं काय नाहीये, असं असं काय काही नाही. नाही का? असं म्हणतात, पण मी तरी हम्म. कधीच ते फॉलो केलं नाहीये. अच्छा, कधीच नाही केलं. मला जेव्हा मनात येईल मी तेव्हा पोस्ट करते. तरी जाते का? जाते खरंच जाते, खोटं हम्म. कशाला बोलू, जाते. तर मग हम्म. मी तिला ते शिकवायचे तरी वगैरे. हवाबाजीच्या रील जातात व्हायरल. म्हणजे मी असं असं बोलत नाही तू. अरे म्हणजे माझं जेनरिक बोलतंय, ते मानतात मोठे मोठे डायलॉग मारतात तसं जातात. जातात. तुला पण मी नाही कधी बोलता असे यार. अरे यार, मला समजलं नाही ते काय बोलले. नाही म्हणजे जे डायलॉग विलॉग मारतात त्यांचे रील जातात असे. हा, पण मी कधीच अरे तुला नाही बोलताय, सॉरी. ठीक आहे, समजलं. हा हा, मग कुठं होतं, तुझ्या मैत्रिणीजवळ होतो आपण. हां. तर मग त्या सगळ्या गोष्टी, तर तिचं खूप छान फॉलोअर्स वगैरे झाले. तर तिला हम्म. थोडा एक हे झालं, एक ॲटिट्यूड म्हणता हा, येईल, की arrogance. आलं की हा चला, आता मी हम्म. मोठी झाले. हम्म. तर तिला फ्रेंड्स भेटायला लागले, लोक हम्म. भेटायला लागले, रील स्टार वगैरे. हम्म. तर तिने असं म्हणजे की तर ते तुला विसरली हां, असं. विसरली म्हणजे तिने हा. लिटरली, माझं असं होतं की मी तिला प्रत्येक गोष्ट, आज मला हे शूट करायचंय, येते का? नाही अगं मला टाइम नाही, अगं नाही मला टाइम नाही. डायरेक्ट. हां. आणि एकदा असं झालं की मला न सांगता तिने एक शूट केलं. तर मला तेव्हा खूप जास्त हर्ट झालं, बिलकुल की ऑब्विस. असं की मी तुला प्रत्येक गोष्ट सांगायचे रे, की तू भाई मला न सांगता व्हिडिओ हां. वगैरे, तू तुझी पोस्टिंग वगैरे. नाही मला कोणालाही वाईट वाटेल, कारण का तू हां. तिला गाईड केलीस तेवढं स्टार्टिंग हो. पासून, की चल व्हिडिओ हे कर, ते हो. कर, रिटेक घे, हो. आणि नंतर मग चुपचाप मध्ये शूट करून शूट ते. केला. हां. मग तिने ते केलं आणि मग मला खूप वाईट वाटलं. मी ती गोष्ट तिला बोलली पण. हम्म. तर ती बोलली, "इतकं काय आहे पायल रिॲक्ट असं direct करण्यासारखं?" बोलली? हां, "इतकं काय आहे पायल रिॲक्ट करण्यासारखं? हम्म. ठीक आहे ना, आज ना उद्या मला माझे शूट्स करावेच लागतील, तुला तुझे शूट्स करावेच लागतील. सोबत पुढे आलो म्हणजे असं नाही की आपण कंटिन्यू सोबतच पुढे गेलो पाहिजे." तर तो शब्द मनाला इतका लागला ना, की त्यानंतर ना मी तिचा चेहरा कधी अजून पाहिलाच नाही. अजून पण नाही पाहिला आणि मला पाहायचा पण नाहीये. मग तुम्हाला त्या प्रसंगात वाटलं का, की मी माणसं ओळखायला चूक करते हो, असं? हो. खूप वाटलं, कारण मी खरंच चुकते. मी लगेच पण जीव आता नाही लावते. चुकलीस ना. नाही. आता हम्म. चुकायचं पण नाहीये. आणि एका आता गरज वर्षापासून. पण नाहीये ॲक्चुअली. हा. खरंच गरज नाही. कारण फॅमिली इतकी छान आहे ना माझी, हा. की मला कुठल्या मित्राची, कुठल्या प्रेमाची हम्म. किंवा कोणत्या गोष्टीची गरजच नाही पडत. फक्त काढू आहे. खूप काळूबाई आणि फॅमिली हम्म. खूप म्हणजे इतके चांगले आहेत ना, की मम्मी माझी मैत्रीण आहे आणि माझी मम्मी आहे म्हणून मी आहे. कारण अच्छा. माझी मम्मी माझ्यासाठी बाबा? खूप करते, खूप करते. बाबा नाही सपोर्ट करत. करतात, पप्पा पण खूप अच्छा. करतात. पण असतो ना, मम्मी हम्म. मैत्रीण आहे. हम्म. बाबा तर खूप, माझ्या पप्पांचा एकच मला फक्त शब्द असतो, हम्म. की किती पायल पैसे पाहिजेत? नाही. हा. पैशाचं नाही, पैशाच्या बाबतीत नाही. पप्पांचं एकच असतं, की पायल तू माझा विश्वास आहेस. हम्म. आणि मला माहिती की माझा पायल कधीच विश्वास तोडणार नाही. माझ्या पायल. म्हणजे माझी पायल हा. माझा विश्वास कधीच तोडणार नाही. अच्छा. असं. आणि तो एक शब्द माझ्या नेहमी डोक्यात असतो, की कोणती चूक करताना पण मी पप्पांचा विश्वास आहे. आणि माझे पप्पा खूप छान आहेत, खूप छान आहेत. खूप छान म्हणजे ना, एक मित्र म्हटलं तरी चालेल, की त्यांचं असं नाही की तू हे घालू नकोस, तू ते घालू नकोस, किंवा तू इकडे जाऊ नकोस, तिकडे. कधी कधी मम्मी ओरडेल की तू किती लेट येते, पण त्यांचं कधीच नसतं.